नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण पाचवी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत कूट प्रश्न याच घटकातील जो वेन आकृती हा उपघटक होता त्याबद्दल माहिती घेतलेली होती। आजच्या तासिकेला आपण पाचवी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत कूट प्रश्न याच घटकातील नवीन उपघटकाला सुरुवात करणार आहोत। हा आपला शेवटचा उपघटक आहे ज्याचं नाव आहे 8.5 चौरस ऑब्लिक वर्तुळातील संख्या। आज शिकूया चौरस वर्तुळ त्रिकोण जाणूया। आता चौरस वर्तुळ त्रिकोण सर आम्हाला माहित आहे, मग तुम्ही असा का शब्द वापरला जाणूया? पुन्हा इथं पण लिहिलंय चौरस, लक्षात घेऊया, सराव करूया, कारण बुद्धिमत्तेमध्ये सराव याला खूप महत्व आहे। या शब्दाला खूप महत्व आहे हो, सराव करूया, कारण जितका जास्त तुम्ही सराव करणार तितकं जास्त यश हे तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि या घटकाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बरेच विद्यार्थी म्हणतात की सर हा घटक आम्हाला खूप अवघड जातो। का अवघड जातो? कारण त्यांचा सराव कमी पडतो। काही जण म्हणतात सर आम्हाला हा घटक खूप सोपा जातो, लगेच उत्तर सापडतात, काहीच करावं लागत नाही। का हो? कारण त्यांचा सराव हा चांगला झालेला असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या घटकाच्या बाबतीत मी सर्वात महत्त्वाचा शब्द सांगेन सराव। याला दुसरा काही अभ्यास नाही, याला सरावच पाहिजे, सारखी सारखी गणित सोडवायला पाहिजेत, तर तुमचा पाया पक्का होणार आहे। तर आज आपण जाणून घेऊया चौरस, वर्तुळ आणि त्रिकोणातील संख्या। आता या संख्या बघा 1 ते 9 आपण संख्या मानतो, शून्यापासून सुरुवात करतो 9 पर्यंत आपण संख्या घेतो आणि त्याच्यापासून पुन्हा कितीतरी संख्या तयार होतात, 15 16 काय असेल ते अनेक। याचा अर्थ काय? तर संख्या कोणती येईल ही कोण सांगू शकत नाही परीक्षेला, परंतु या चौरसामध्ये त्या संख्यांवर काय करतात हे मात्र आपण सांगू शकतो। लक्षात घ्या, अंक कोणते येतील हे सांगू शकत नाही, परंतु त्या अंकांवर काय करू शकतात, ते काय काय प्रयोग करतात, कसा प्रश्न विचारू शकतात हेच आपण आता बघणार आहोत। सुरुवातीला चौरस जाणून घेणार आहोत, त्यानंतर वर्तुळात काय काय करू शकतात, त्रिकोणात संख्यांचं काय काय करू शकतात, याचा बेस, याचा पाया हा आपण इथं पक्का करून घेणार आहोत। कारण हा जर पाया पक्का झाला तर कोणतंही गणित आलं तर तुम्हाला ते त्या गणितातनं कसं फिरायचंय हे लक्षात आलं पाहिजे। या चौरसामध्ये फिरायला आलं पाहिजे। काय आलं पाहिजे? फिरायला। कारण हे चौरस असला आणि याच्यामध्ये 1 2 3 3 त्रिक 9 जरी भाग असले तरी हे खूप फिरवतात बरं का आपल्याला। लक्षात घ्या, या चौरसामध्ये आपल्याला फिरायला आलं पाहिजे आणि तेच फिरायला आपण आता शिकणार आहोत। सुरुवात करूया चौरसापासून, लक्षात घेऊया आणि सराव करूया। चला सुरुवातीला शब्द लक्षात घेऊया बेरीज, जी मूलभूत क्रिया आपण म्हणतो, बरोबर। आता बेरजेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर लक्षात घ्या काय करतात चौरसामध्ये, तर आपण पहिली पायरी अशी लक्षात ठेवली पाहिजे, तर ती आडवी बेरीज म्हणजे काय, इथल्या 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 संख्येची बेरीज इथं मांडली, पुन्हा इथल्या 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 संख्येची बेरीज इथं मांडली, तसंच इथं इथं बेरीज मांडली की या तिन्हींची बेरीज, या तिन्हींची बेरीज कशी असते? समान असते। काय असते हो? बेरीज समान। याचा अर्थ आडवी बेरीज ही समान असू शकते। उदाहरण घ्यायचं झालं तर बघा, आता उदाहरणासाठी मी एक एक संख्या घेतोय बघा, 4 4 4 किती आली बेरीज? 4 आणि 4 8, 8 आणि 4 12। इथं पण किती घेतलं मी? 5 4 3 किती आली बेरीज? 5 आणि 4 9, 9 आणि 3 12। इथं घेतलं मी 2 6 4, 2 आणि 6 8, 8 आणि 4 किती झाली? 12। आता लक्षात घ्या, मला तुम्हाला काय सांगायचं आहे, मी आता असं सांगणार नाही की आडवी बेरीज उभी बेरीज हे अशी येते तशी येते। मी तुम्हाला पाया पक्का करून काय घेणार आहे, तर याच्यामध्ये फक्त असंच करतात असं नाही, मग याच्यामध्ये काय काय करू शकतात हे आपण बघतोय। पहिली पायरी आपण बघितली, आडवी बेरीज सारखी, ही झाली पहिली गोष्ट। अशा अनेक गोष्टी आहेत त्या, हे लक्षात घ्या। आडवी बेरीज बघा, याची बेरीज 12, याची बेरीज 12, याची बेरीज 12, असाही प्रश्न किंवा अशी क्लुप्ती परीक्षेला वापरतात, हे लक्षात घ्या। मग फक्त आडवीच बेरीज करतात का? तर तसं नाही। आता मी उदाहरण घेतलेलं आहे, आता उदाहरण नाही मांडलं तरी तुम्हाला तुमचा शब्द लक्षात येणार आहे। शब्द लक्षात घेऊया आपण। आता ही झाली आडवी बेरीज। कधी कधी काय करतात तर उभी बेरीज पण देतात। उभी बेरीज याचा अर्थ काय? तर बघा, इथल्या 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 या अशी बेरीज समान असते, अशी बेरीज समान असते, अशी बेरीज समान असते, म्हणजे इथं येणारा अंक तोच असतो, इथं येणारा अंक तोच असतो, इथं येणारा अंक तोच असतो। म्हणजे काय, जर अशी बेरीज समान असेल तर अशी पण बेरीज समान असू शकते। मग हेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, आडवी बेरीज समान असू शकते, उभी बेरीज समान असू शकते। मग सर हे आम्ही याचं काय करायचं, हे तुम्ही असं का सांगताय मला? तर लक्षात घ्या, याच्यावर आधारित आपण परत उदाहरण घेणार आहोत।
तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जसं मी पहिलं उदाहरण तुम्हाला समजावून सांगितलं की आता आडवी बेरीज कशी समान आली, तशीच ती उभी पण समान असू शकते. म्हणजे तुम्ही आडवी बेरीज करून बघितली पाहिजे, उभी बेरीज करून बघितली पाहिजे. अजून काय केलं पाहिजे तर लक्षात घ्या, समजा इथं काय लिहिलंय 2 लिहिलंय, इथं काय लिहिलंय 4 लिहिलंय, इथं काय लिहिलंय 6. आता आडवी बेरीज बघितली, उभी बेरीज बघितली, पण इथं वेगळा आहे. इथं 2 आणि 4 यांची बेरीज किती 6. 2 आणि 4 यांची बेरीज 6. याचा अर्थ काय, इथल्या संख्येची बेरीज इथं मांडताय. परत लक्षात घ्या, इथली संख्या अधिक इथली संख्या बरोबर इथली संख्या, म्हणजे या दोन्हीची बेरीज या कोपऱ्यात मांडली. आता असंच उलट करतील, चला खाली येऊया. असं पण करतील, 5 लिहितील, 4 लिहितील, इथं 9 लिहितील. इथं काय केलं हो, इथल्या संख्येची बेरीज इकडे मांडली. लक्षात घ्या, फिरायचं आहे. फक्त अंदाज हे आपण सांगू शकतो, तर्क हा आपण सांगू शकतो की बाबा याची याची बेरीज इथे येऊ शकते, याची याची बेरीज इथे येऊ शकते हा झाला अंदाज. हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे आपण काय शिकलो, आडवी बेरीज सगळ्या संख्येची बेरीज समान येईल, उभ्या संख्येची बेरीज समान येईल. असंही करतील, इथल्या आणि इथल्या संख्येची बेरीज इथं मांडतील. हे आपण ठरवायचं आहे, हे गणितामध्ये आपण फिरायचं आहे. आपल्याकडे 2 मिनिटं आहेत, त्या 2 मिनिटात लगेच फिरायचं. आडवी बेरीज असेल का, उभी बेरीज असेल का, बरं इथली बेरीज इथं मांडली असेल का, बरं तसं नाही तर मग इथली बेरीज इथं असेल का, हा विचार आपल्याला करायचा आहे. आणि तिसरं मी इथं पद्धत सांगतोय, ही झालं पहिलं, हे झालं दुसरं, आणि तिसरं बघा असं पण करतील आपल्याला. कसं, इथं समजा लिहिलंय मी 5, इथं लिहिलंय मी 6 आणि मध्ये लिहिलंय मी 11. बघा बरं, या 5ची आणि या 6ची बेरीज मध्ये मांडले, 5 आणि 6 11. अशी पण क्लुप्ती परीक्षेला येऊ शकते. म्हणजेच काय, बेरजेच्या बाबतीत नुसता जरी विचार केला तरी इतके प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तयार होतात. आडवी बेरीज सारखी, उभी बेरीज सारखी, इथली बेरीज इथं देतात, त्याचबरोबर इथली बेरीज इथं देतात. तसेच आपण आता काय बघितलं, या कोपऱ्यातली आणि या कोपऱ्यातली बेरीज मध्ये देतात, काय पण करतात. मग ते काय केले हे आपल्याला शोधावं लागतं. आणि ते कसं तयार होतं तर सरावाने तयार होतं. हे लक्षात घ्या, सराव अत्यंत महत्वाचा आहे. अजून चौरस संपलेला नाही. आता फक्त आपण काय बघितलं तर आता आपण फक्त बेरीज बघितली. लक्षात घ्या, आता जे सगळं बघितलं ते बेरजेच्या स्वरूपात. आडवी बेरीज सारखी, उभी बेरीज सारखी, इथली बेरीज इथं, इथली बेरीज इथं, किंवा इथल्याची मध्ये बेरीज देतात. झालं, बरोबर आहे. मग नुसती बेरीजच देतात का, तर असा समजा प्रश्न विचारला, काय इथं लिहिलंय 2, इथं लिहिलंय 1 आणि इथं लिहिलंय 6. आता आपल्याला लक्षात आलं पाहिजे, इथं 2 आणि 1 3 होतात. काय होतात, 2 आणि 1 3, पण इथं 3 नाहीत. मग काय करू शकतात बेरजेच्या बाबतीत, चला पुढचा शब्द लक्षात घेऊया, दुप्पट. दुप्पट करतात, तिप्पट करतात, चौपट करतील, कशानं पण गुंततील. बघा 2 आणि 1 किती झाले 3, या 3ची दुप्पट इथं आहे. पुन्हा असं करतील, 4 इथं 2 इथं 12, 4 आणि 2 किती झाले 6, 6ची दुप्पट बघा इथं 12 आहे. ऐका, म्हणजे काय, इथल्या संख्येची बेरीज करतील, त्याची दुप्पट इथं देतील. इथल्या संख्येची बेरीज करतील आणि बेरीज करून दुप्पट करतील. म्हणजेच काय, बेरीज हा नुसता फॉर्म्युला घेतला तरी ही सुद्धा क्लुप्ती वापरू शकतात. आता एक लक्षात घ्या, ज्यार्थी इथली बेरीज इथं दुप्पट येते ना, त्यार्थी उलटा प्रवास पण होतो. उलटा कसा, इथल्या आणि इथल्या संख्येची बेरीज करतील आणि इथं दुप्पट मांडतील. आता इथं मांडले, इथं मांडतील. आणि मगाचाच विचार केल्याप्रमाणे काय, इथल्या संख्येची बेरीज करतील आणि त्याची दुप्पट मध्ये मांडतील. बघा, म्हणजे त्यांना काय करायचं आहे हे सांगता येत नाही, ते काहीही करू शकतात. म्हणजे आता आपण जे बघितलं ते बेरीज आणि दुप्पट तिप्पट याचा अर्थ काय, आपण एक उदाहरण घेऊया. समजा इथं 2 आहे, इथं 3 आहे, आणि काय करतील इथं तर इथं लिहितील 20. याचा अर्थ काय हो, 2 आणि 3 किती झाले 5, हे 2 आणि हे 3 झाले 5, आणि या 5 ला 4 न गुणले, 5 चौक 20. मग सगळीकडे तसं करतील, 5ची चौपट केली, म्हणजे इथल्या संख्येची बेरीज केली, त्याची चौपट इथं मांडली. तसाच उलटा करतील, तसाच या दोघांचा इथं मध्ये करतील. ठरलेला आहे. ह्यांना चौरस देतात ना, या चौरसामध्ये ते काय काय करू शकतात हे आपण बघितलंय. आता जो भाग आपण बघितला तो होता बेरीज व दुप्पट तिप्पट. याचा अर्थ इथली बेरीज करून त्याला समान संख्येनं गुणणं तिन्ही पण कोपऱ्यात. हा भाग आपण बघितला. हा झाला नुसता बेरजेपुरता. हे लक्षात घ्या, नुसता बेरजेपुरता झालाय. आता बेरीज हीच क्रिया आहे का, नाही, गणितात वजाबाकी पण असते. मग सगळं तसंच लागू, फक्त थोडस वेगळं. काय, याची वजाबाकी इथं देतील, इथल्याची वजाबाकी इथं देतील,
किंवा या दोन मधली आपण उदाहरणच घेऊया. इथं लिहिलंय 5, इथं लिहिलंय 4, इथं लिहिलंय 1. काय केले हो, 5 आणि 4 मधनं 5 मधनं 4 गेले, किती उरला 1 बघा मध्ये मांडला. म्हणजे बेरीज पण करतील आणि आता बघितल्याप्रमाणे तुम्हाला वजा बाकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा असंच फिरावं लागणार आहे. काय करावं लागणार आहे, असंच फिरावं लागणार आहे. फक्त एवढंच की बेरीज कशी आपण सगळी करत होतो तशी करता येणार नाही. फक्त याची आणि याची वजाबाकी इथं असेल, याची आणि याची वजाबाकी इथं असेल, किंवा याची आणि याची वजाबाकी मध्ये देतील. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. आता तेच उलट उलट कसं बघा, याची आणि याची तुम्हाला सर ह्यात काहीच नाही की नसू द्या, कारण कोणती येईल मला सुद्धा माहित नाही. त्यामुळे आपण लक्षात घ्यायचंय काय काय करतात, यात फिरायला शिकायचंय. फिरायला याची आणि याची वजाबाकी बघा इथं मध्ये देतील, याची वजाबाकी मध्ये देतील. जसं आडवं फिरताय तसं उभं याची याची वजाबाकी मध्ये देतील. काय सांगता येत नाही. किंवा असं पण करतील, याची आणि याची वजाबाकी इथं, उलटा प्रवास याची आणि याची वजाबाकी इथं. म्हणजे हा झाला चौरसातला बेरीज वजाबाकी. त्याचबरोबर वजाबाकी असते का नुसतं, नाही, आपल्याकडे गुणाकार पण असतो. काय असतो, गुणाकार. मग गुणाकाराचं पण आपल्या दृष्टिकोनातून फिरलं पाहिजे. कसं, इथल्या संख्येचा गुणाकार इथं मांडला तुम्ही, या सगळ्या संख्येचा गुणाकार इथं मांडला, या सगळ्या संख्येचा गुणाकार इथं मांडला. म्हणजे तुम्ही आडवा गुणाकार केला तर हा आडवा गुणाकार सुद्धा सारखा येऊ शकतो. तसाच उभा सुद्धा सारखा येऊ शकतो. तसेच मागाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एक बेरीज नुसतं लक्षात घेतली का नाही, तोच फॉर्म्युला सगळीकडे वापरायचा. बेरीजचाच फॉर्म्युला सगळीकडे. बघा इथल्या संख्येचा गुणाकार इथं असू शकतो. बघा आणि उदाहरण समजा मी असं लिहिलं, काय 2 लिहिलंय, 4 लिहिलंय आणि इथं लिहिलंय 16. आता काय करायचं सर, बेचोक 8 होतंय की. अहो बेचोक 8 होतंय की, पण या 8ची दुप्पट किती, ही झाली बघा 16. जसं बेरजेत केले तसंच गुणाकारात करतील. म्हणजे बेचोक 8 त्याची दुप्पट 16. किंवा उलट करतील, इथल्या संख्येचा गुणाकार करतील आणि इथं दुप्पट देतील. म्हणजेच काय, जे बेरजेच्या स्वरूपात करतात तेच वजाबाकी, गुणाकार, भागाकार, भागाकाराच्या स्वरूपात सुद्धा करतात. शिल्लक कोण आहे आता, भागाकार. हे लक्षात घ्या, भागाकाराच्या स्वरूपात पण करतील. म्हणजेच काय, इथं देतील 20, इथं देतील 5. 20 भागिले 5 किती झाले 4 बघा, मध्ये दिलंय 4. मग हे लक्षात आलं पाहिजे. आता हेच गणित कसं तयार होते बघा, 5 चोक 20. पुन्हा समजा इथं काय लिहिलं मी, इथं लिहिलं 12, इथं लिहिलं 3. चला 3 ने 12 भागलं, काय झालं 3 चोक 12 किंवा 3 चोक 12. हे झालं गणित तयार. असं कोणतं पण आपण तयार करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा हे गणित तयार करू शकता. हे लक्षात घ्या, फक्त योग्य क्लुप्ती त्याला लावता आली पाहिजे. आता जो भाग बघितला आपण तो बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या बाबतीमध्ये कसं फिरता येईल याबद्दल आपण बघितलेलं आहे. आता यानंतर लगेचच आपण, हे झालं बेरीज. आता संख्याचे प्रकार, यामध्ये पहिला प्रकार वर्ग संख्या, जो अतिशय महत्वाचा आहे, त्याबद्दल माहिती लगेचच बघणार आहोत. आता इम्पॉर्टंट वर्ग संख्येच्या बाबतीत थोडासा विचार करूया. आता वर्ग संख्या यावर परीक्षेला 100% गणित असण्याची शक्यता असते. मग वर्ग संख्येचा फॉर्म्युला या चौरसात वापरलाय, हे कसं लक्षात येईल? पहिली महत्वाची क्लुप्ती सगळ्यात अशी आहे की याच्यामध्ये आपल्याला वर्ग संख्या दिसतात. कधी कधी वर्ग वजा 1, वर्ग अधिक 1 पण दिसतं. हे लक्षात घ्या. बघा इथं मला 9 दिसतंय, इथं मला 36 दिसतंय. याचा अर्थ माझं लगेच डोकं चाललं पाहिजे. काय, इथं वर्ग संख्या, इथं वर्ग संख्या, याचा अर्थ प्रश्नचिन्ह इथं आहे ना, इथं पण वर्ग संख्या येणार. मग ही कशी मिळवली असेल? 1 आणि 2 पासून 9 कसं मिळवलं असेल? तर 1 आणि 2 किती झाले 3, बघा 3चा वर्ग 9. 2 आणि 4 किती झाले 6, बघा 6चा वर्ग 36. 3 आणि 5 किती झाले 8, म्हणजे 8चा वर्ग किती, तर इथं येणार मी 64. हे झालं अंदाज, हे आपण ओळखलं आणि मग योग्य उत्तर मिळवलं. हे लक्षात घ्या. मग असंच करतील, तसं सांगता येतच नाही. काय करतील सांगता येत नाही. आता इथल्या संख्येची बेरीज करून इथं वर्ग लिहिलाय. कधी कधी इथल्या संख्येचा गुणाकार करतील, कधी कधी इथल्या संख्येची वजाबाकी करतील, कधी कधी इथल्या संख्येचा भागाकार करतील. काय सांगता येत नाही. हे आपल्याला ओळखायचं आहे. वर्ग संख्येचा फॉर्म्युला आहे. हे कशावरून ओळखलं, तर वर्ग संख्या असल्यामुळे. हे लक्षात घ्या. मग बेरीज करून वर्ग केलाय, हेच उलट करतील. आता इथं वर्ग संख्या मांडल्यात, उलट्या या बाजूला मांडतील. इथल्या संख्येची बेरीज इथं मांडतील वर्ग संख्या. पुन्हा लक्षात घ्या, इथल्या उदाहरणार्थ त्यांना असं पण करता आलं असतं, बे एक किती बे, इथं झालं बेचा वर्ग 4. 4 दुने किती झालं 8, मग 8चा वर्ग 64. लगेच गणित बदललं बघा, लगेच.
पाच त्रिक 15, 15चा वर्ग किती लगेच आपल्याला सांगता आलं पाहिजे 225, कारण वर्ग पाठ पाहिजे. बघा बेक बे 4, 4 दुनी 8, 8चा वर्ग 64, 5 त्रिक 15, 15चा वर्ग 225. म्हणजेच काय, वर्ग संख्येच्या बाबतीत सुद्धा वर्ग संख्या ओळखायची आणि त्यानुसार आपलं उत्तर आपल्याला ठरवायचं आहे.